Hello student, today we will to study very important topic Newton's universal law of gravitation. Last lecture ला आपण केप्लस फर्स्ट लॉ, सेकंड लॉ आणि थर्ड लॉचा स्टडी केला होता. आज आपण न्यूटन्स युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघणार आहे. मी अगोदर स्टेटमेंट घेतो. एव्हरी ऑब्जेक्ट इन द युनिवर्स अट्रॅक्ट एव्हरी अदर ऑब्जेक्ट विथ अ डेफिनाइट फोर्स. These forces are directly proportional to the product of the masses of the two objects and is inversely proportional to the square of the distance between them. बघा, every object in the universe attract every other object with a definite force. विश्वातल्या कोणत्याही वस्तूमध्ये काय असतो? अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो. दिस फोर्स, हा जो फोर्स आहे which is directly proportional to the product of their masses. तो फोर्स त्यांच्या प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, मल्टिप्लिकेशन, तो फोर्स त्यांच्या मासेसच्या मल्टिप्लिकेशनशी डायरेक्टली प्रपोर्शनल म्हणजे समानुपाती असतो अँड इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देम, आणि त्यातील अंतराच्या स्क्वेअरशी, वर्गाशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल म्हणजे व्यस्तानुपाती असतो. एक सिंपल इथं डायग्राम दिलेली आहे. सपोज हे दोन ऑब्जेक्ट आहे. पहिल्या ऑब्जेक्टचा मास आहे m1 आणि दुसऱ्या ऑब्जेक्टचं मास आहे m2. आता हे दोन ऑब्जेक्ट हे एकमेकांपासून d एवढ्या डिस्टन्सवर आहे. मी त्यांच्यामधलं अंतर सपोज d मानलेलं आहे. आता हा ऑब्जेक्ट ज्याचा मास m1 आहे तो या ऑब्जेक्ट वरती ज्याचा मास m2 आहे त्याच्यावरती काय F हा एवढा अट्रॅक्टिव्ह फोर्स अप्लाय करेल. त्याच वेळी m2 मास असलेला ऑब्जेक्ट m1 मास असलेल्या ऑब्जेक्ट वरती F एवढा फोर्स काय करेल? अट्रॅक्ट करेल. आता सपोज टू ऑब्जेक्ट ज्यांचे मासेस m1 आणि m2 आहे आणि ते d एवढ्या डिस्टन्स वरती काय ठेवले? d एवढ्या डिस्टन्स वरती आहे. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन दिस टू बॉडीज, ह्या दोन ऑब्जेक्ट मधला जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो दाखवलेला F या चिन्हाने. F इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू m1 इंटू m2, म्हणजे दोन ऑब्जेक्टच्या मासेसचं मल्टिप्लिकेशन m1 इंटू m2 याच्याशी F हा कसा आहे? डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. आणि त्यातलं जे डिस्टन्स आहे d कशामधलं? दोन ऑब्जेक्ट मधलं, त्या डिस्टन्सच्या स्क्वेअरशी कसं आहे? इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. म्हणजे हे इन्व्हर्सली प्रपोर्शनल झालं आणि हे काय झालं? डायरेक्टली प्रपोर्शनल झालं. म्हणजेच this object and this object, there is an attractive force. That attractive force nothing but the gravitational force, and that gravitational force is directly proportional to product of their masses. ह्या दोघांच्या मासेसच्या गुणाकाराशी डायरेक्टली प्रपोर्शनल, त्यातली डिस्टन्सच्या स्क्वेअरशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतो. F is directly proportional to m1 m2 and inversely proportional to d square. और आता मी काय करतो? ही प्रपोर्शनॅलिटीची साइन जर मला काढायची असेल तर मला काहीतरी कॉन्स्टंट घ्यावा लागतो. तो कॉन्स्टंट मी काय घेतोय? g. सो F इज इक्वल टू g m1 m2 डिवायडेड बाय d स्क्वेअर. आता हा g जो आहे या g ला म्हणायचं प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. म्हणजे हा प्रपोर्शनॅलिटी साइन काढली की आपण ही कॉन्स्टंट टर्म घेतो इक्वल टाकून, तर आपण प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो आणि यालाच म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. आता जर युनिव्हर्स मध्ये कोणतेही दोन ऑब्जेक्ट तुम्ही घेतले आणि त्यांच्यासाठी जर आपण जी ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली तर ही जी ची व्हॅल्यू ही कॉन्स्टंट असते आणि ती व्हॅल्यू असते 6.673 इंटू 10⁻⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर किंवा न्यूटन मीटर स्क्वेअर ऑब्लिक किलोग्राम स्क्वेअर. तुम्ही कोणत्याही फॉर्म मध्ये लिहा, त्याची व्हॅल्यू फिक्स असणार. म्हणजे
विश्वातल्या कोणत्याही दोन बॉडी कन्सिडर केल्या, त्यांचं मास काही असेल, त्यांच्यामधलं डिस्टन्स काही असेल, तरी जीची व्हॅल्यू मात्र कधीही चेंज होत नाही. म्हणून त्याला म्हटलं जातं युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट जी. आता आपण त्याचा संबंध इथे युनिफॉर्म सर्क्युलर मोशनशी जोडणार आहे. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. जेव्हा एखादी बॉडी सर्क्युलर पाथमध्ये युनिफॉर्म स्पीडने एक समान वेगाने गोलाकार मार्गाने फिरत असते, तेव्हा तिला जी मोशन असते तिला आपण युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतो. आपण ती 9thला पण स्टडी केलेला आहे. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं मुव्हिंग ऑफ इलेक्ट्रॉन अराउंड द न्यूक्लियस. कन्सिडर एन ऑब्जेक्ट मुव्हिंग इन अ सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. समजा एखादा ऑब्जेक्ट हा सर्क्युलर पाथमध्ये कॉन्स्टंट स्पीडने फिरत आहे. वेन द ऑब्जेक्ट इज कॉन्स्टंटली ऍक्टेड अपॉन बाय अ फोर्स डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल. तो ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथने फिरत असताना त्याच्यावरती एक अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे कणाचा सेंटरचा, आणि त्या फोर्सला आपण काय म्हटलो, सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे सपोज मून हा अर्थभोवती सर्क्युलर मार्गाने जर फिरत असेल तर अर्थचा मूनवरती एक अट्रॅक्टिव्ह फोर्स. इफ एम इज द मास ऑफ ऑब्जेक्ट, समजा एम हा त्या ऑब्जेक्टचा मास आहे आणि व्ही त्याचा स्पीड आहे काय फिरण्याचा, आणि आर इज द रेडियस ऑफ द सर्कल, म्हणजेच तो सेंटर आणि तो ऑब्जेक्ट याच्यामधलं डिस्टन्स हे जर आर असेल तर फोर्स एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. ते म्हणजे काय झालं, मास ऑफ ऑब्जेक्ट, व्ही म्हणजे झाला त्याचा स्पीड आणि आर झालं डिस्टन्स. इफ अ प्लॅनेट इज रिव्हॉल्विंग अराउंड सन in a circular orbit in uniform circular motion, then the centripetal force acting on the planet towards the sun must be F is equal to mv square upon r. एखादा प्लॅनेट सूर्याभोवती रिव्हॉल्विंग होत असेल, बरोबर आहे, तर ती जी मोशन ती युनिफॉर्म सर्क्युलर मोशन कन्सिडर केली तर तिथं सेंट्रिपिटल फोर्स जो असतो, द सेंट्रिपिटल फोर्स ऍक्टिंग ऑन द प्लॅनेट टुवर्ड्स द सन, सूर्याकडनं त्या प्लॅनेटवरती ऍक्ट होणारा सेंट्रिपिटल फोर्स एफ इज इक्वल टू काय असतो, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असतो. वेअर एम इज द मास ऑफ द प्लॅनेट and v is the speed of planet and r is the distance of the planet from the sun. त्यालाच आपण काय म्हटलं, रेडियस म्हटलं. आता द स्पीड ऑफ द प्लॅनेट कॅन बी एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ द पिरियड ऑफ रिव्होल्युशन. आपण ऑलरेडी हे घेतलंय Kepler's थर्ड लॉ मध्ये, टी स्क्वेअर डायरेक्टली प्रोपोर्शनल टू आर क्यूब. तो जो स्पीड असतो प्लॅनेटचा कशाभोवती, सपोज सन भोवती फिरण्याचा, तर तो आपण कोणत्या त्यासाठी लागणारा जो टाइम आहे तो आपण टी या चिन्हाने दाखवणार आहे. द डिस्टन्स ट्रॅव्हल बाय द प्लॅनेट इन वन रिव्होल्युशन. जेव्हा तो एक रिव्होल्युशन पूर्ण करणार आहे, समजा पृथ्वी ही सूर्याभोवती एक रिव्होल्युशन पूर्ण करणार आहे, बरोबर, वर्तुळाकार मार्गाने फिरणार आहे, त्यावेळेस त्यासाठी लागणारा जो टाइम असेल किंवा पिरियड ऑफ रिव्होल्युशन असेल, तो पिरियड ऑफ रिव्होल्युशन म्हणजेच त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स साठी लागणारा कालावधी. मग तो किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, 2πr. आता पेरिमीटर म्हणजे परिमिती, तोच म्हणजे त्याचा काय असणार आहे, सर्कम्फरन्स. कारण सर्क्युलाकार मार्गाने फिरत असताना त्याने कव्हर केलेलं डिस्टन्स, उदाहरणार्थ पृथ्वीने सूर्याभोवती किती डिस्टन्स कव्हर करणार आहे, तर तिची जी फिरण्याची कक्षा आहे त्या फिरण्याच्या कक्षेची काय असणार आहे, सर्कम्फरन्स, म्हणजे त्याचा असणारे परी. आणि आर हा काय असणार आहे, डिस्टन्स ऑफ द प्लॅनेट फ्रॉम द सन. देन व्हॉट इज द टाइम टेकन, टाइम टेकन इन नथिंग बट द पिरियड ऑफ रिव्होल्युशन टी. यू नो द फॉर्म्युला, स्पीड आपण कसा काढतो रे, स्पीड म्हणजे डिस्टन्स ट्रॅव्हल अपॉन टाइम टेकन. आता डिस्टन्स ट्रॅव्हल किती केलेलं आहे, पृथ्वी समजा सूर्याभोवती वर्तुळाकार मार्गाने फिरते, तर एका टोकापासून सुरुवात केल्यानंतर फिरून परत त्याच टोकापर्यंत आली म्हणजे तिनं डिस्टन्स ट्रॅव्हल केलं, तो म्हणजे तिचा फिरण्याचा परीघ असेल. म्हणून मी तो घेतला 2πr आणि त्यासाठी टाइम घेतला टी. आता आपल्याकडे ऑलरेडी आपण फॉर्म्युला बघितलाय, एफ इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आता व्ही ची व्हॅल्यू आपण काय घेतली, 2πr अपॉन टी. आता मी इथे टाकतो 2πr अपॉन टी, व्ही स्क्वेअर म्हणजे 2πr अपॉन टीचा स्क्वेअर. आता हा काय बनेल, 4π स्क्वेअर आर स्क्वेअर डिवायडेड बाय टी स्क्वेअर.
बरोबर आहे. आता आर स्क्वेअर होता ना, मग एक आर आणि एक आर कॅन्सल झाला इथं, म्हणजे काय मिळालं मला 4m पाय स्क्वेअर आर अपॉन टी स्क्वेअर. आता मी काय करतो, इथे पण आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो, इथे पण आर स्क्वेअरने मल्टिप्लाय करतो. मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय आर स्क्वेअर. आर स्क्वेअरने इथे मल्टिप्लाय केलं की मला काय मिळालं आर क्यूब, आणि खाली काय मिळालं आर स्क्वेअर. सो एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू आर क्यूब अपॉन टी स्क्वेअर. ठीक आहे. आता ऑलरेडी आपण काय बघितलं, के प्लस थर्ड लॉ मध्ये टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब इज इक्वल टू के, तर आपण म्हणलं के प्लस थर्ड लॉ. आता मी काय करतो, इथे टी स्क्वेअर अपॉन आर क्यूब जी आहे इथे मी घेतलेली, त्याच्याऐवजी कोणती व्हॅल्यू टाकतो, के ची व्हॅल्यू टाकतो. म्हणजेच एफ इज इक्वल टू 4m पाय स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर इंटू 1 अपॉन के. मी इथे ही टाकली. आता के हा काय असतो, कॉन्स्टंट असतो. एम मास ऑफ द ऑब्जेक्ट बदलणार नाही. पाय हा पण कॉन्स्टंट आहे. 4 हा नंबर आहे तो पण कॉन्स्टंट आहे. म्हणजेच 4m पाय स्क्वेअर अपॉन के इज अ कॉन्स्टंट. हे मी कॉन्स्टंट मानलं. म्हणजे एफ इज इक्वल टू इथे मी टाकली व्हॅल्यू कॉन्स्टंट इंटू आर स्क्वेअर. म्हणजेच एफ इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू आर स्क्वेअर. म्हणजेच अट्रॅक्ट होणारा फोर्स हा कशा डिपेंड असतो, यस त्याच्यामध्ये जे डिस्टन्स आहे त्याच्या स्क्वेअरशी इनव्हर्सली प्रपोर्शनल असतो. Thus, the Newton concluded that the centripetal force F, which is the force acting on the planet and is responsible for its circular motion, must be inversely proportional to the square of the distance between the planet and sun. एखादा प्लॅनेट सन भोवती सर्क्युलर मार्गाने फिरत असताना त्याच्यामध्ये जो फोर्स असेल हा फोर्स आणि प्लॅनेट आणि सन याच्यामधलं डिस्टन्स त्याचा स्क्वेअर त्याच्याशी इन्व्हर्सली प्रपोर्शनल असतं. म्हणजे जेवढं डिस्टन्स जास्त तेवढा अट्रॅक्टिव्ह किंवा तेवढा सेंट्रिपिटल फोर्स कमी, आणि जेवढा डिस्टन्स कमी तेवढा फोर्स जास्त, कारण तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल. न्यूटन आयडेंटिफाईड दिस फोर्स विथ द फोर्स ऑफ ग्रॅव्हिटी अँड हेन्स पॉस्ट्युलेट द इन्व्हर्स स्क्वेअर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. त्याने जो फोर्स आहे त्या फोर्सचा संबंध त्याने कशाशी, ग्रॅव्हिटेशनशी जोडला. आता एक एक्झाम्पल आपण सिंपल घेऊ. द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज मच वीकर दॅन अदर फोर्स इन नेचर, बट इट कंट्रोल द युनिव्हर्स अँड डिसाइड इट्स फ्युचर. आता हा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असतो दोन ऑब्जेक्ट मधला, युनिव्हर्स मधला, तो अतिशय वीक असतो, पण त्याच्यामुळं युनिव्हर्सची रचना झालेली दिसते किंवा त्याचं फ्युचर तो ठरवतो. दिस इज पॉसिबल बिकॉज ऑफ ह्यूज मासेस ऑफ प्लॅनेट, स्टार अँड अदर कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ द युनिव्हर्स. याचं कारण युनिव्हर्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्लॅनेट्स आहे, स्टार्स आहे, आणि त्यांचं मासेस प्रचंड जास्त आहे. आता एक उदाहरण आपण समजून घेऊ. महेंद्र अँड विराट आर सिटिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 1 मीटर फ्रॉम इच अदर. समजा महेंद्र आणि विराट हे एकमेकांपासून 1 मीटर अंतरावर बसलेले आहे. आता महेंद्राचं मास समजा 75 किलोग्रॅम आहे, 75 आहे, आणि विराटचं मास समजा 80 किलोग्रॅम आहे. तर त्याच्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती? आता ऑलरेडी आपण काय बघितलंय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे एफ इज इक्वल टू Gm1 m2 अपॉन आर स्क्वेअर. आता बघा, एकाचं मास 75 आहे आणि एकाचं मास 80 आहे, बरोबर. आणि जी ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 6.67 इंटू 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर किलोग्राम स्क्वेअर. मी इथं टाकली, इथं 75 टाकला, इथं काय टाकलाय 80 टाकला, आणि त्यांचं डिस्टन्स आर म्हणजे 1 मीटर आहे, त्याचा मी स्क्वेअर घेतला. हा जो फोर्स न्यूटनमध्ये येणार आहे, हा न्यूटनमध्ये फोर्स येतो 4.002 इंटू 10⁻7. आता ही व्हॅल्यू अतिशय कमी आहे. आता ऐकून घ्या, विराट आणि महेंद्र जरी एकमेकांवर शेजारी बसलेले आहेत, त्या दोघांमधला अट्रॅक्टिव्ह फोर्स किती काढला आपण, 4.002 इंटू 10⁻7. म्हणजे समजा मी म्हटलं 10⁻7, याचा अर्थ होतो एका भागाचा 1 कोटीवा भाग. तसा 4.002 इंटू 10⁻7 हा काय झाला, अतिशय स्मॉल फोर्स झाला. आणि म्हणून ते जरी एकमेकांशेजारी 1 मीटर अंतरावर बसलेले असतील तरी ते एकमेकांकडे अट्रॅक्ट होणार नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे. तो अट्रॅक्टिव्ह फोर्स कसा आहे, व्हेरी व्हेरी वीक आहे. पण हे जर तुम्ही कम्पेअर केलं सन आणि अर्थच्या बाबतीमध्ये, तर सनचं मास प्रचंड जास्त आहे
बरोबर आहे. अर्थचं मास जास्त आहे आणि त्यामुळे त्यांच्यामधला अट्रॅक्टिव्ह फोर्स हा कन्सिडरेबल असतो आणि त्यामुळे अर्थ ही सनच्या भोवती सर्क्युलर पाथने फिरत असते. याचा कारण सनचा अर्थवरती अट्रॅक्टिव्ह फोर्स असतो, तो म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ सन. ठीक आहे. असंच एक शेवटचं एक्झाम्पल आपण घेऊ. त्याच्यामध्ये आपण मागच्याच एक्झाम्पलमध्ये बघा, in above example, assuming that the bench on which Mahendra is sitting is a frictionless, starting with zero velocity, what will be Mahendra's velocity of motion towards the Virat after 1 second? Will this velocity change with time and how? समजा महेंद्र आणि विराट हे एका बेंचवर बसलेले आहेत आणि ती बेंच फ्रिक्शनलेस आहे, म्हणजे त्यांच्या बॉडीचं आणि बेंचचं फ्रिक्शन किंवा घर्षण होत नाहीये. महेंद्राची स्टार्टिंग वेलॉसिटी 0 आहे, म्हणजे तो स्थिर बसलेला आहे. तर ज्यावेळेस तो विराटकडे अट्रॅक्ट होईल त्यावेळेस त्याची वेलॉसिटी काय असेल आणि ती टाइम नुसार बदलेल का आणि कशी बदलेल. आता ऑलरेडी आपण मागच्या एक्झाम्पलमध्ये फोर्स काढलेला आहे, महेंद्राने अप्लाय केलेला 4.002 × 10⁻⁻7 न्यूटन. महेंद्राचा मास आहे 75 kg. अकॉर्डिंग टू न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन तुम्हाला माहिती आहे F = ma, फोर्स = मास इंटू ॲक्सलरेशन. नववीला आपण घेतलेलं आहे, म्हणजेच ॲक्सलरेशन A = फोर्स अपॉन मास. आता फोर्सची व्हॅल्यू टाकली मी इथं, मासची व्हॅल्यू टाकली इथं, मला त्याच्यावरनं मिळाला ॲक्सलरेशन 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंड स्क्वेअर. युझिंग न्यूटन्स फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन तुम्हाला माहिती आहे V = U + AT. आता मला सांगा V म्हणजे काय रे? फायनल वेलॉसिटी. U म्हणजे काय? इनिशियल वेलॉसिटी. A म्हणजे काय? बोला पटकन. A म्हणजे अरे आपण काढला नाही 5.34 × 10⁻⁹ आणि T हा काय झाला? टाइम का जो तुम्हाला 1 सेकंद दिलेला आहे. मग ॲज महिंद्रा इज सिटिंग ऑन द बेंच ॲज इनिशियल वेलॉसिटी इज 0, कारण तो स्थिर होता, मग त्याची इनिशियल वेलॉसिटी U = 0 आली. अज्युमिंग द बेंच टू बी फ्रिक्शनलेस, म्हणजे महेंद्राच्या बॉडीमध्ये आणि बेंचमध्ये फ्रिक्शन नाही असं कन्सिडर करू आपण. मग ॲक्सलरेशन V = इनिशियल वेलॉसिटी आपण घेतला 0, 5.34 × 10⁻⁹ हे झालं ॲक्सलरेशन जे आपण फाइंड केलं इथं, आणि आपण टाइम टाकला इथं 1 काय सेकंड. हे जेव्हा तुम्ही कॅल्क्युलेशन कराल त्यावेळेस आन्सर येईल 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंद. ही फायनल वेलॉसिटी. आता किती कमी दिसते बघा बरं, ती 10⁻⁹ पार्ट आहे. सो महिंद्राज वेलॉसिटी आफ्टर 1 सेकंड विल बी 5.34 × 10⁻⁹ मीटर पर सेकंद. दिस इज अन एक्स्ट्रीमली स्मॉल वेलॉसिटी. इतकी वेलॉसिटी स्मॉल आहे कधी जाणवतच नाही, म्हणजे ती महेंद्र मूव्ह झालाय का मूव्ह झाला नाही हे सुद्धा कळत नाही, लक्षात घ्या. पण हेच जर तुम्ही लार्ज ऑब्जेक्टची समजा जर लार्ज ऑब्जेक्ट घेतले ज्यांचे मास व्हेरी व्हेरी हाय घेतले, आपल्याला त्याच्यामधला फोर्स पण समजतो आणि वेलॉसिटी पण समजू शकते. ठीक आहे. तर या लेक्चरमध्ये आपण अतिशय इम्पॉर्टंट पार्ट घेतलेला आहे, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. ओके.